दररोज आपण चहा करत असतो, परंतु रोजच एकसारखा चहा होत नाही. कारण आपल्याला कळत छोट्या-मोठ्या चुका होत असतात. साहित्य तर सारखंच असतं, परंतु आपल्याकडून छोट्या-मोठ्या चुका होत असतात. तर चहा बनवताना आपल्याकडून कोणत्या चुका होतात, चहा बनवताना कोणती काळजी घ्यावी, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. ही रेसिपी समस्त चहाप्रेमींसाठी. तर इथे मी 2 कप चहा बनवते. तर या पातेल्यामध्ये 1 कप पाणी घेऊयात. आपल्याकडून होणारी पहिली चूक म्हणजे पाणी घातल्यानंतर आपण लगेच त्यामध्ये चहा पावडर घालतो. घाई-गडबडीमुळे आपल्याकडून ही चूक होऊन जाते. असं केल्याने चहा पावडरचा फ्लेवर चहामध्ये व्यवस्थित उतरत नाही आणि चहा पावडर जर जास्त झाली तर चहा कडवट होतो. आता सर्वात आधी आपण पाणी व्यवस्थित उकळवून घेऊयात. इथे पाणी उकळलं की त्यानंतर यामध्ये ठेचून घेतलेलं आलं घालूया. तर इथे 1 इंचभर आलं घेतलंय. ते आलं व्यवस्थित ठेचून घेतलंय. चहामध्ये आलं नेहमी ठेचून घाला. जर तुम्ही आलं किसून घालत असाल तर असं केल्याने चहा कडवट होतो. आलं ठेचून घातल्यानंतर सुद्धा त्याचा रस व्यवस्थित चहामध्ये उतरतो. परंतु जर आलं किसून घातलं तर चहा थोडासा कडवट लागू शकतो. सोबत 2 हिरवी वेलची घालूया. हिरवी वेलची घातल्याने चहाची चव अप्रतिम येते. त्यानंतर इथे मी 3 मिरी घेतलेत. आता ही मिरी आपण चहामध्ये घालूया. तर मिरी घालणं ऑप्शनल आहे. जर तुम्ही हा चहा थंडीमध्ये बनवत असाल, तर यामध्ये मिरी घातलं तर घशाला आराम पडतो. परंतु जर तुम्ही हा चहा उन्हाळ्यामध्ये बनवत आहात, तर यामध्ये मिरी नाही घातलं तरी सुद्धा चालेल. तर आता आपण इथे पाणी व्यवस्थित उकळवून घेतलं. त्यानंतर यामध्ये आलं, वेलची व मिरी घातली. आता 1 मिनिटभर हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित उकळवून घेऊयात. व्यवस्थित उकळवून घेतल्यामुळे छान फ्लेवर चहामध्ये उतरतो. आता यामध्ये 2 चमचे साखर घालूयात. तर तुम्हाला किती गोड चहा आवडतो त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता एक उकळी आली त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर चहा पावडर घालूयात. चहा पावडर नेहमी उकळत्या पाण्यामध्येच घाला. साखर व चहा पावडर व्यवस्थित चहामध्ये उकळवून घेऊयात. काही जण दूध घातल्यानंतर त्यामध्ये साखर घालतात. असं केल्याने चहा पातळ होण्याची शक्यता असते. आता यामध्ये 1 कप दूध घालूयात. तर इथे मी 2 कप चहासाठी 1 कप दूध व 1 कप पाणी वापरलंय. तर जेव्हा आपण चहा बनवायला घेतलेला तेव्हाच मी फ्रिजमधून दूध बाहेर काढून ठेवलेलं. तर आपण चहामध्ये जर खूप थंडगार म्हणजेच फ्रिजमधील दूध घातलं, तर चहाचं टेम्परेचर बिघडतं आणि यामुळे चहावर एक तेलकट थर जमा होतो. बऱ्याच वेळेला आपण पाहतो चहावर एक तेलकट थर आलेला असतो, तर आपण फ्रिजमधलं दूध लगेच जर चहामध्ये घातलं, तर हा तेलकट थर येतो. त्यामुळे जेव्हा आपण चहा बनवायला घेतो, तेव्हा फ्रिजमधून दूध बाहेर काढून ठेवलं, म्हणजे चहाचं टेम्परेचर बिघडत नाही. तेलकट थर जर चहावर जमा झाला, तर चहाची चवसुद्धा बिघडते. तर चहाला असं खालीवर केल्याने चहाचं तापमान सारखंच राहतं. आपला कडक, फक्कड चहा तयार झालाय. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.